हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। T20 वर्ल्ड कपवर भारतानं दुसऱ्यांदा कोरलं नाव। दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी धुव्वा उडवत टीम इंडिया ठरली चॅम्पियन। विश्वचषकाच्या फायनलमध्ये विराट कोहली ठरला मॅन ऑफ द मॅच। हा माझा शेवटचा T20 विश्वचषक, विजयानंतर विराट कोहलीची मोठी घोषणा। T20 विश्वचषकामध्ये जसप्रीत बुमराहला मॅन ऑफ द सिरीज। बुमराहच्या 8 मॅचमध्ये 15 विकेट्स, भारताच्या विजयामध्ये मोलाची भूमिका। विजयानंतर पंतप्रधान मोदींकडून भारतीय संघाचं अभिनंदन। भारतीय क्रिकेट संघाचा आम्हाला अभिमान, पंतप्रधान मोदींचं ट्विट। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, भारतीय संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे। विश्वविजेत्या भारतीय संघाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन। भारतीय संघानं 11 वर्षांनंतर जिंकली आयसीसी ट्रॉफी। देशभरात जल्लोष, भारतीय खेळाडूंचं कौतुक। फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाला तर अडचण होते। करिअर फॅशनबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। सरकार पराभवाच्या छायेत, सूर्य आणि चंद्र मागितला तरी आणून देण्याचं आश्वासन देतील। जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल। लोकसभा निकालानं सर्वांना जमिनीवर आणलं। लोकसभा निवडणुकीच्या निकालातून बोध घेणार आहेत का, हे पाहणं महत्त्वाचं, राज ठाकरेंचं वक्तव्य। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा। आवर्तन पद्धतीनं ऑनलाईन अर्ज मागून योजना राबवण्यात येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली। जळगावात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी। रखडलेल्या पेरण्या पूर्ण होऊन शेतीच्या कामांना वेग येणार। मुंबईत उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।